बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल. रक्षाबंधन स्पेशल रेसिपी काला जामुन रेसिपी आज आपण पाहणार आहे. अतिशय टम्म असे फुगलेले आणि रसरशीत ज्युसी असे जामुन कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहे. चला तर मग जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. चला सुरुवातीला साखरेचा पाक तयार करून घेऊया. 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, 2 वाटी साखर घातलेली आहे, अर्धा किलो खवा आणि 100 ग्रॅम पनीर. एवढ्यासाठी साखरेचं हे प्रमाण योग्य आहे. जर तुम्हाला जास्त पाक आवडत असेल तर जास्त करा. मला अगदी गुलाबजाम ड्राय आवडतात, जे थोडेसे पाकामध्ये बुडवून मी लगेच काढून ठेवते. पूर्णपणे मुरले की त्यातच ठेवत नाही. आणि काला जामुन शक्यतो ड्राय सर्व करतात. या ठिकाणी मी आज स्टफिंग करणार नाही आहे, साध्या गुलाबजामप्रमाणेच बनवणार आहे. तुम्हाला जर स्टफिंग करून आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचं स्टफिंग आतमध्ये करू शकता. सुरुवातीला हा अर्धा किलो खवा मी व्यवस्थित असा स्मॅश करून घेते आहे. साधारणतः 3 वेळा हाताने मी असं स्मॅश करून घेतला, एकजीव करून घ्यायचा आहे. त्यानंतर पनीर घालताना 100 ग्रॅम पनीर मी खिसून घेत आहे. पनीर असं कुस्करून घातलं तरी चालेल, पण शक्यतो खिसून घातलं तर ते लवकर स्मॅश होईल, म्हणून मी या ठिकाणी बारीक खिसणीने खिसून घेत आहे. अर्धा किलो खव्यासाठी 100 ग्रॅम पनीर घातलेलं आहे. अगदी टम्म फुगलेले रसरशीत असे हे काला जामुन तयार होतात. नेहमी आपण गुलाबजाम तर बनवतोच, पण रक्षाबंधन स्पेशल रेसिपी म्हणून आज मी काला जामुन रेसिपी शेअर करत आहे. तर रेसिपी थोडी तरी आवडली तरी लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी मी पनीर पूर्णपणे खिसून घेतलेलं आहे. हे नंतर स्मॅश करून घ्यायचं आहे. पनीर आणि खवा एकजीव करायचा आहे आपल्याला. सुरुवातीला मी फक्त पनीरच हाताने असं स्मॅश करून घेणार आहे आणि त्यानंतर खव्यामध्ये मिक्स करणार आहे, जेणेकरून पनीर स्मूथ झाल्यानंतर खव्यामध्ये लगेच मिक्स होईल. हाताच्या या बाजूने अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. या प्रोसेसला थोडासा वेळ द्या. ही प्रोसेस जर तुम्ही परफेक्ट केली तर परफेक्ट असे रसरशीत टम्म फुगलेले असे जामुन तयार होणार आहेत. यानंतर मी हे दोन्ही मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित असे 7 ते 8 मिनिट हे एकमेकांमध्ये मिक्स करून मळून घ्यायचे आहे. मऊ लुसलुशीत असा गोळा तयार करायचा आहे. या ठिकाणी आपला साखरेचा पाक झालेला आहे. घट्टसर चिकट असा पाक झाला की गॅस बंद करायचा. गुलाबजामपेक्षा थोडासा घट्ट पाक घ्यायचा आहे. गुलाबजामला अगदीच पातळ पाक असतो, याला थोडासा घट्ट घ्यायचा. या ठिकाणी बघा, एक 7 ते 8 मिनिट मी याला चांगलं चोळून मळून घेतलेलं आहे. हे मळून घेतल्यानंतर लगेच जामुन करायला घ्यायचे नाहीत. एक 10 मिनिट याला असंच झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपण गुलाबजाम करायला घ्यायचं. यामध्ये अर्धी वाटी मैदा घालायचा आहे. बाइंडिंगसाठी मैदा घालणे आवश्यक आहे. अर्धा किलो खवा, 100 ग्रॅम पनीर यासाठी अर्धी वाटी मैदा गेलेला आहे. 1 चमचाभर साखर घालायची आहे. याच्यामुळे आपल्या काला जामुनला कलर अगदी मस्त असा येतो साखर. त्यानंतर 1 पाव टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे. लुसलुशीत रसरशीत असे गुलाबजाम होण्यासाठी बेकिंग पावडर घालणे आवश्यक आहे. अगदी थोडीशी घालायची आहे, जास्त नाही. तेल गरम करायला ठेवायचे. एक 10 मिनटानंतर याचे आपल्याला आवडीप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला स्टफिंग आवडत असेल तर ड्रायफ्रूट स्टफिंग, रोज फ्लेवर या गोष्टी तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. मला स्टफिंग नव्हतं करायचं, म्हणून मी प्लेन गुलाबजामसारखंच याच्या गोळ्या तयार करून घेणार आहे. आणि गुलाबजाम तळतेवेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल गरम झाल्यानंतर अगदी मंद गॅस ठेवायचा. मंद गॅसवरती हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. चमच्याने तेल अशा प्रकारे फिरवतच गुलाबजाम तळायचे आहेत. त्याला झाऱ्याने उलटपलट सारखी करायची नाही. अशा प्रकारे गुलाबजाम तळले तर त्याचा आकारही बदलत नाही आणि सर्व बाजूंनी सारखा असा कलर येतो. मंद गॅसवरती हे अशा प्रकारे कलर येईपर्यंत तळायचे आहेत. गुलाबजाम करतो तर या कलरवरती काढून घेतो, पण आपल्याला काला जामुन बनवायचा आहे म्हणून थोडंसं रंग येईपर्यंत तळायचे आहेत. हे पहा, या ठिकाणी
मस्त असा कलर आलेला आहे आणि टम्म असे फुगलेले आहेत. आणि हे गरमागरम असे तेलातून काढून आपण करून घेतलेल्या पाकामध्ये ॲड करायचे आहेत. या ठिकाणी मी पाकामध्ये हळूच सोडते. हे जरा वेळ एक अर्धा तास पाकामध्ये ठेवले आणि नंतर काढून दुसऱ्या भांड्यात ठेवले तरी खूप छान लागतात. जर आवडत असेल तर असेच पाकामध्ये ठेवले तरी चालतात. एक अर्ध्या तासाच्या आतच हे पाक पिऊन घेतात आणि टम्म असे फुगतात. मस्त असे होतात हे. अवश्य करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा कसे झाले आहेत आपले गुलाबजाम. भावांना खुश करण्यासाठी अवश्य ही रेसिपी करून पहा. नक्कीच सगळ्यांचे भाऊ खुश होतील. रक्षाबंधन स्पेशल रेसिपी करत आहे काला जामून. या ठिकाणी अशाच प्रकारे बाकी सर्व गुलाबजाम मी बनवले आणि मंद गॅसवरती तळून घेतलेले आहेत. तेल हलवतच हे गुलाबजाम तळायचे आहेत. कुठेही गॅस मिडियम किंवा मोठा करायचा नाही. जेवढं तुम्ही मंद गॅसवरती गुलाबजाम तळाल तेवढे ते छान होतात. वरून मस्त क्रंच येतो आणि आतमधून पूर्ण ते फुगून छान असे तळले जातात. हे पहा, या ठिकाणी तयार आहेत आपले मस्त असे काला जामून. या ठिकाणी स्टफिंग केलेली नाही. जर तुम्हाला स्टफिंग आवडत असेल तर स्टफिंगही करू शकता. किती छान कलर आलेला आहे पाहू शकता. मस्त असे गुलाबजाम तयार आहेत आपले. एक गुलाबजाम मी तुम्हाला दाखवते की आतमध्ये पाक शिरलेला आहे का. अगदी 15 ते 20 मिनटातच याच्या आतमध्ये पाक शिरून जातो आणि मस्त रसरशीत असे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. पाहू शकता किती ज्युसी झालेले आहेत. दिसायला पण छान आणि चवीला पण स्वादिष्ट असे गुलाबजाम तयार आहेत. नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.